मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी परवाच्या दिवशीच काही आरोप राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर केले होते। या संदर्भात सभागृहात ज्या चर्चा झाली तेव्हा SITची घोषणा सरकारने केली। विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आम्ही या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे की ते स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप करतात याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होत असताना याच्या कार्यक्षेत्र व्यापक असण्याची आवश्यकता आहे। कारण इतक्या दिवस सरकारमधले कोण लोक त्यांच्या संपर्कात होते, कोण बोलत होते, काय बोलत होते, आता जे लोक सरकारच्या बाजूने येऊन बोलतात, कोण महाराज, कोण आणखी काही, कोणती ताई, आणि मग या सगळ्यांना पण कोणी संपर्क केला आहे, कोणाला भेटले, कसे भेटले, कुठं भेटले, याचाही खुलासा होण्याची आवश्यकता आहे। कारण सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं हे तितकंच खरं आहे। सरकार कायद्याचा धाक दाखवून, कारण मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे माझ्या कोणी नादी लागलं तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस SIT होईल या सगळ्या विषयाचा त्याच्यात समावेश असावा। खरं तर या SITमध्ये सर्वसमावेशक SIT असली पाहिजे, परंतु आम्ही भूमिका ही सगळी मांडलेली आहे। सत्ताधारी पक्षाचे लोक आज या आंदोलकावर बोलते, पण सत्ताधारी पक्षातले मराठवाड्यातले किंवा बेसिक मराठा समाजाचे कोणते आमदार याच्याविषयी बोलत नाही हे तितकंच खरं, आणि एक आंदोलन दडपण्याचं, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्नसुद्धा या निमित्तानं होतोय। आणि त्यामुळे SIT चौकशीचा वापर हे आंदोलन दडपण्यासाठी, आंदोलनकर्त्याचं तोंड बंद करण्यासाठी होऊ नये, तर खऱ्या अर्थानं या आंदोलनाला फूट पाडणारे कोण, या आंदोलनातून फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं जे भूमिका मांडतात त्यांना खतपाणी देणारे कोण, याची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची भूमिका सभागृहात ठेवलेली आहे आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही ठेवू। नाही खरं तर सभागृहात कोणाचं नाव, सभासदांचं नाव घेता येत नाही, कारण कायदा सुव्यवस्थेविषयी मी 289 मांडला त्यावेळेस मी आमदारांचं नाव घेतलं नाही, गणपत गायकवाडांचं नाव घेतलं नाही, सदा सरवणकरांचं नाव घेतलं नाही, हे घेतलं नव्हतं। परंतु हे जाणीवपूर्वक राजेश भैया टोपे, रोहित पवार, शरद पवार साहेबांचं नाव घेणं मात्र जाणीवपूर्वक एक पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीनं बदनाम, आणि माझी भूमिका तर आणखी तीच आहे की ते देवेंद्रजीवरच का आरोप करतात, एकनाथ शिंदे साहेबांवर किंवा अजितदादावर का आरोप करत नाही, आणि म्हणून या सगळ्या भूमिकेत यांचाही काय रोल आहे पण पाहिलं पाहिजे ना। तुम्ही शरद पवारांचा रोल, शरद पवारांचा आता कोणाचं तुम्ही ऐकत, मी तर म्हणतो मग फोन जे कॉलिंग आहे त्यांच्या फोनवर आलेले त्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना। आणि म्हणून SITची कार्यक्षेत्र काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाचवण्यासाठी नाही, तर सगळ्याच आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या भूमिका असताना जे आंदोलकांनी मांडलेली भूमिका मनोज जरांगे पाटलांनी ही सुद्धा, कारण त्यांनी सांगितलं की मला सगळ्यांमध्ये नोटीस देण्याचा प्रयत्न आहे, माझं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न आहे, माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे, तर त्याची चौकशी। मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत छगन भुजबळ असतील, विजय असतील, नाना पटोले असतील यांच्याविषयी संविधानिक भाषा वापरलेली होती, मात्र त्या कारवाई करण्यात आलेली नव्हती। आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सुरुवात केल्यानंतर हा कारवाई उचलला जातोय असंही बोललं जातं। मला हेच म्हणायचं आहे, मग छगन भुजबळ साहेबांवरही बोललेच होते ना मनोज जरांगे पाटील, त्यावेळेस का नाही यांची केली की चौकशी करा म्हणून, हां, आणि छगन भुजबळही त्यांना कोणत्या भाषेत बोलले हे पण विषय ना, त्याची नाही तुम्ही यासाठी चौकशी घटकाचा समावेश व्हावा। ज्या पद्धतीनं भुजबळांनी भाषा वापरलेली, भुजबळावर सुद्धा या दोन्ही बाबीची चौकशी, मी एका बोलत नाही, या दोन्ही बाजूची सुद्धा चौकशी। SIT की डिमांड हमने भी की है और SIT का सिर्फ बीजेपी के लोगों को बचाने के लिए, लेकिन इसकी एक सर्व विपक्ष मनोज जरांगे पाटिल जो आंदोलन करता है उन्होंने भूमिका की भी इंक्वायरी होना चाहिए। भुजबल ने बात की इंक्वायरी, वो बस आपके पास जो बात कहते उसकी भी इंक्वायरी करनी चाहिए, हमारा कहना है। ऐसा कुछ लगा, लेकिन SIT खुद को बचाने के लिए, खुद को कुछ साबित करने के लिए नहीं होना चाहिए। SIT न्यूट्रल होना चाहिए, निरपेक्ष होना चाहिए, हमारी भूमिका। 6 महिन्यापूर्वी कोणालाही माहीत नसणार आहे, आता शरद पवारांचा बाप झाला का असा
मला असं वाटतं मनोज जरांगे एक आंदोलन केलं. मी पण मी मराठवाड्यातला आहे, त्यांच्या गावात त्यांच्या घरी सुद्धा अनेक वेळेस गेलेलो आहे. त्यामुळे कोणाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, परंतु मनोज जरांगे एक आंदोलकच आहे. सातत्यानं चिकाटीने वेगवेगळे विषय घेऊन मानलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.